पोलिसांनी मात्र ज्या रिमांड रिपोर्टमध्ये याला रेव पार्टी नाही ड्रग्ज पार्टी म्हटलेलं आहे. मग ही रेव पार्टी झाली का आणि रेव पार्टी कशी असते, त्यामध्ये कायदेशीर ज्या गोष्टी आढळायला हव्यात त्या काय असतात, या सगळ्या संदर्भात मला टेक्निकल मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे. माझ्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ मिलिंद पवार सर आहेत, त्यांच्याकडनंच मी जाणून घेणार आहे. सर, राज्यभरात रेव पार्टी हा विषय सुद्धा मोठा चर्चेत आहे. मुळात ही रेव पार्टी नक्की काय असते आणि त्यात कायदेशीर काय काय गोष्टी आढळायला हव्यात की जेणेकरून त्याला रेव पार्टी म्हणता येऊ शकतं? आता रेव पार्टी म्हणजे काय तर 2007 साली पुण्यामध्ये सिंहगडच्या पायथ्याला डोंजे इथं एक रेव पार्टी, त्यावेळेला पोलिसांना खबर मिळाली, रेड झाली आणि जवळपास 250 मुलं मुलींना तिथं अटक केली, अशी ती केस घडली. आणि तेव्हापासून पुणे शहराला रेव पार्टी म्हणजे काय कळायला लागलं. आता त्यानंतर रेव पार्टी म्हणजे काय तर त्याला दिलेलं एक्सप्लेनेशन किंवा विश्लेषण त्याचं असं आहे की रेव पार्टी एकतर ही कुठेतरी एखाद्या लॉनवर किंवा समुद्रकिनारी किंवा जंगलामध्ये अशा ठिकाणी एक आयोजक असतो. तो आयोजक ठराविक लोकांचं बुकिंग घेतो. घेतलेल्या बुकिंगच्या पैशातून येणाऱ्या त्याचे कस्टमर, त्या पार्टीला येणारे कस्टमर, त्यामध्ये त्याला जेवण, बाकीचे सगळ्या प्रकारचे ड्रिंक्स, तत्सम पदार्थ पुरवणं, हे सगळं त्या आयोजकाचं काम असतं. आणि हाय लेवलच्या सगळ्या म्युझिक सिस्टीम लावून रेव पार्टी जर आपण डोळ्यासमोर आणली तर सगळे बेभाम होऊन एक वेगळा एन्जॉय करत असतात, नाचत असतात. अशा प्रकारची ती पार्टी ती रेव पार्टी म्हणता येईल. आता कालचा प्रकार जर आपण पुण्यातला पाहिला तर ही एका खाजगी फ्लॅटमध्ये पोलिसांनी रेड करून एक 5-6 लोकांना तिथून अटक केली, अशी काहीतरी बातम्या अशा समोर आल्या. आता अर्थातच ती रेव पार्टी नव्हती, ही जी होती खाजगी घरामधलं एक गेट टुगेदर होतं. पण आता पोलिसांनी याला ड्रग्ज पार्टी म्हटलेलं आहे आणि मुळात या सगळ्या प्रकरणाची चर्चा होण्याचं कारण होतं की ज्या वेळेस एकनाथ खडसे यांचा जावई या सगळ्या केसमध्ये अडकल्याचं समोर आलं त्यावेळेस अर्थात राजकीय आरोप प्रत्यारोप होणार होते. ज्यावेळेस सगळे आरोप झाले त्यावेळेस त्याला टॅकल करण्यासाठी एकनाथ खडसे यांच्याकडनं असं म्हणण्यात आलं की हे सगळं प्लॅन्टेड होतं. आता हे कायदेशीर दृष्ट्या जे तुम्ही पाहताय हे सगळं खडसेंचे अलिगेशन्स आहेत, ते योग्य वाटतात? आता हे सगळं प्लॅन्टेड होतं, याला समजा होकारार्थी उत्तर द्यायचं म्हणलं तर त्यामध्ये असं प्रोसिजर त्यात असं आहे की पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन येते, त्यांचे खबरी असतात पोलिसांचे की अशा अशा ठिकाणी ड्रगचा वापर होणार आहे किंवा कोणीतरी व्यक्ती ड्रग कॅरी करतोय. त्याप्रमाणे 2 इंडिपेंडंट तिरात इस्मांना बोलून पंच म्हणून की अशी अशी आम्हाला खबर मिळाली आणि अशा ठिकाणी आपल्याला रेडला जायचंय. त्याप्रमाणे ते रेडला जातात. रेडमध्ये गेल्यानंतर त्या 2 पंचांच्या उपस्थितीत त्या सगळ्या घराचा सर्च केला जातो आणि तिथं जर काही वस्तू सापडल्या तर त्या तात्काळ तिथं जप्त करून सील केल्या जातात. ही रेग्युलर NDPS ची सगळी प्रोसिजर आहे. त्याप्रमाणे पोलिसांना इन्फॉर्मेशन मिळाली असेल, पोलीस तिथं गेले असतील, रेडही झाली असेल. पण हा सगळा प्रकार झाल्यानंतर ज्या तत्परतेने सकाळच्या 6-7 वाजताच ते व्हिडिओ काहीतरी बाहेर व्हायरल झाले रेडचे आणि परत आता खडसेंचे जावई तिथं सापडले, हे सगळं प्रकरण आणि एका खाजगी फ्लॅटमध्ये आणि ज्या प्रमाणात ते व्हायरल झालं त्यावरून एक संशय येतो की प्लॅन्टेड स्टोरी असावी. आणि ज्या पद्धतीने पोलिसांनी याला ड्रग्ज पार्टी म्हटलेले तर त्यात ते काय म्हणजे तिथं जे अंमली पदार्थ सापडले त्यावरनं पोलिसांनी ही सगळं त्याला नाव ड्रग्ज पार्टी दिले की अशी काही कायद्यामध्ये अशी काही संकल्पना आहे? मुळातच कायद्यामध्ये रेव पार्टी किंवा ड्रग्ज पार्टी असे कुठले शब्द नाहीयेत. आता शेवटी पार्टी रेड झाली, रेड होताना फक्त पोलिसांनाच माहिती असणार 2 पंचांना. रेड कंप्लीट झाली, मग तो व्हिडिओ व्हायरल कोणी केला? समजा समाज माध्यमांमध्ये आला कस काय? म्हणजे रेव पार्टी आम्ही ब्रेक केली किंवा रेव पार्टीवर रेड केली ही वार्ता देखील पोलिसांकडनंच आली असणार आहे. आता रेव पार्टी होती का? 4-5 लोक गेट टुगेदर घरामध्ये जेवण करतायत, ड्रिंक्स घेत असतील जास्तीत जास्त, त्यांना तुम्ही अटक करून आणली, त्यात कोकेन सापडलं वगैरे असं म्हणताय, तो अजून रिपोर्ट यायचा आहे. पण अशा केसमध्ये मग पोलिसांकडे इन्क्वायरी झाली असेल की वेदर दिस इज द रेव पार्टी. मग आता सांगायचं काय? आणि म्हणून रेव पार्टी हा कायद्याने दिलेला कुठला शब्द नाही. ड्रग्ज पार्टीचा देखील NDPSच्या कायद्यामध्ये कोणी उल्लेख नाही आणि म्हणून आता काहीतरी नाव द्यायचं म्हणून ड्रग्ज पार्टी. मुळात ड्रग्ज कॅरी करणं, सेवन करणं, दुसऱ्याला हस्तांतरित करणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि हे सगळे प्रकार गपचूप चालतात. कोकेन सारख्या वस्तू कोणाकडे येतात हे कळत देखील नाही. त्यामुळे आमची ड्रग्ज पार्टी होती असं कधी कोणी अनाऊन्स करत नाही आणि अशा पार्ट्या कधीच झालेल्या नाहीत, नसतात. पण हे फर्स्ट टाइम मी ऐकतो की ड्रग्ज पार्टी म्हणून.
आता जसं तुम्ही म्हटलात की प्रथमदर्शनी सगळं प्लॅन्टेड असू शकतं, आपण त्याला असं म्हणू शकतो की हे प्लॅन्टेड आहे, आणि तसाच आरोप एकनाथ खडसे असतील किंवा रोहिणी खडसे असतील, जे खेवलकर यांचे कुटुंबीय आहेत, ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर कायदेशीर प्रक्रिया याची पुढची कशी असू शकते? हे प्लॅन्टेड त्यांना जर सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी काय काय कायदेशीर बाबी आहेत? आता प्लॅन्टेड म्हणून आता जे काही आरोप झालेत, एक वकील म्हणून माझं ऑब्झर्वेशन काय की जे व्हिडिओ ते व्हायरल झाले ते व्हिडिओ पाहिले, ते बारकाईने पाहिले असता एक लेडी ऑफिसर संबंधित त्या मुलीने सांगतात हे पर्स किस काय, मग ती पर्स त्या मुलीने ओपन करून टाकली, त्यामध्ये काळे काहीतरी ड्रायफ्रूट सारखे 2 पाकिट निघाले, आणि त्याच दरम्यान 1-2 एखादे डीबीचे किंवा कुठले स्क्वॉड मधले पोलीस असावेत किंवा पंच असतील, ते व्हिडिओत कळत नाही, ते गेले, ते सोफा वगैरे उचलताना दिसतात, आणि त्यातल्या एकाने पटकन अशी सिगारेट सारखं काहीतरी काढली. मग आता ही सिगारेट खरंच यांनीच आणली होती, यांच्यापैकी कोणी घेऊन गेलं होतं? दॅट इज द पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन अँड ट्रायल. आता शेवटी पोलिसांनीच रेड केली. पोलिसांनी रेड करायची म्हटल्यानंतर अशी काही स्टोरी नाहीये की ते काय पोतभर कोकेन पोतभर गांजा घेऊन बसले होते आणि म्हणून रेड हँड सापडले. एखादी सिगारेट छोटीशी आज मला जर उद्या पलीकडच्या केबिन मध्ये जाऊन रेड करायची म्हटलं तर मी खिशातून घेऊन जाणार, तिथं टाकायची, सापडली किंवा कुठं ते सापडली, त्यात कोकेन होतं. कोकेन जे आहे ते डोळ्याला बघून ती पांढरी पावडर बघून असं म्हणू शकत नाही की दिस इज कोकेन. ते आता सायंटिफिक तिकडे जाणार, त्याचं ते रिपोर्ट येणार, मग हे डिस्क्लोज होणार की हे कोकेन होतं म्हणून. तर ह्याच्यामध्ये पुढची प्रोसिजर आता 2-3 दिवसाची काहीतरी पोलीस कस्टडी झाली, त्यांना एमसीआर होईल, ज्युडिशियल कस्टडी, त्यानंतर त्यांना जामीन मिळवण्याचा अधिकार प्राप्त होईल. जे काही त्यांनी कलम लावलेत पर्सनल कन्झम्पशन साठी जर त्यांनी कॅरी केला असेल तर त्याला 1 वर्ष किंवा 6 महिन्यापर्यंत शिक्षा आहे. गांजा असेल तर, कोकेन असेल तर कोकेनला बॅन आहे. मोठ्या प्रमाणात सापडलं तर 10 वर्ष आणि 20,000 पर्यंत दंडाची त्यामध्ये तरतूद आहे. तर या सगळ्या गोष्टींचा तपास करून कायद्याने ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये चार्जशीट येईल. उद्या आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला, ह्या स्टेजला न्यायालयाला असं वाटलं की हा फार गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, यात जर जामीन दिला तर तपास कामात अडथळा येऊ शकतो, ह्या बेसवर त्यांचा जामीन रिजेक्ट होऊ शकतो. पण न्यायालयाला असं वाटलं की ही सगळी पोलिसांनी केलेली कपोलकल्पित घटना आहे, असा काही प्रकार घडलेला सकृतदर्शनी काय आढळून येत नाही, आरोपी सगळे चांगल्या घरातले आहेत, कुठं पळून जाणार आहेत, योग्य त्या त्यांना कंडिशन दिल्या तर जामीन देखील होऊ शकतो. समजा जामीन फेटाळला तर उच्च न्यायालयामध्ये त्याला आव्हान देतील, आणि चार्जशीट आल्यानंतर यामध्ये मग दूध का दूध पाणी आपण ज्याला असं म्हणतो, ट्रायल ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला ते सगळं सत्य त्यावेळेला कळेल. खरंच कोकेन होतं नव्हतं, घेतलं होतं, सेवन केलं होतं नव्हतं, यांनी खरंच एनडीपीएसचा गुन्हा केलाय का, त्यावेळेला भविष्यात सिद्ध होईल. सर, आता ज्या पद्धतीने तुम्ही हे सगळ्या टेक्निकल बाबी समजून सांगितल्यात, दुसरीकडे आज सकाळी एकनाथ खडसेंनी एक गंभीर आरोप असा केलेला आहे की माझ्यावर काही पोलीस पाळत ठेवत आहेत. म्हणजे कुठेतरी या केसमध्ये जशी ही सगळी स्टोरी रंगवली जाते का, किंवा काही आता कायदेशीर बाबीमधून विचारायचं झालं मला तर, की ही सगळी स्टोरी असे कायद्याने वेल प्लॅन केली जाते का, आणि यामध्ये खडसे ज्या पद्धतीने म्हणतात की माझ्यावर पाळत ठेवली जाते, असं होऊ शकतं का? म्हणजे असं जर केलं असेल तर त्याचा फायदा या केसमध्ये काय होऊ शकतो? नाही, आता कसं आहे, शेवटी ते त्यांचे पॉलिटिकल सगळे अजेंडे, पॉलिटिकल गोष्टी सगळ्या. खडसेंवर जर ट्रॅप लावायचा असेल, पाळ ठेवायचा असेल, पोलिसांना काही अवघड नाही. शेवटी पोलीस आणि पोलिसांचे अधिकार असे आहेत की पोलीस काही करू शकतात. आज तुम्हाला माहिती आहे बदलापूरमध्ये जे काही प्रकरण घडलं, त्या शिंदेला तिथे एन्काउंटर केला. हायकोर्टने सांगितलं की हा एन्काउंटर नाही, हा खून आहे, संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा. आजपर्यंत त्याच्यामध्ये एफआयआर दाखल नाही पोलिसांच्या विरोधात. सुप्रीम कोर्टात पोलीस गेले. धाराशिव मध्ये काय कस्टोडियल डेथ झाला, त्यामध्ये काय झालं, प्रकाश आंबेडकर साहेबांनी परवा सुप्रीम कोर्टमध्ये पिटिशन करून दाखल केलं. पण शेवटी ते पोलीस आहेत, पोलिसांना अमर्याद अधिकार आहेत. जर कोणाचाच काही कंट्रोल नसेल तर दे कॅन डू एनिथिंग, असं मी एक वकील म्हणून रोजच्या अनुभवावरून मी म्हणू शकतो. आता यामध्ये जसं तुम्ही म्हणतायत की असं असू शकतं की हे प्लॅन्टेड आहे, तर आता जे आरोपी आहेत त्यामध्ये सापडलेले सगळे जे आरोपी आहेत त्यांच्याकडे कायदेशीर मार्ग काय आहे की यात आम्हाला अडकवलं गेले, आणि हे तशा पद्धतीचा उलट यांच्यावर पोलिसांच्या तपासांवर गुन्हा दाखल करू शकतात का, किंवा पोलिसांविरोधात केस ती लढू शकतात का? नाही, ते यामध्ये कसं आहे की शेवटी रेड झाली, रेडमध्ये त्यांना ऑन द स्पॉट अरेस्ट झाली. आता हा टेक्निकल ऑफेन्स आहे. याच्यामध्ये पहिली प्रक्रिया काय, ह्यांनी सेवन केलं होतं की नाही, त्यासाठी मेडिकल रिपोर्ट येणं गरजेचं आहे. मेडिकल रिपोर्ट पॉझिटिव्ह येतोय, निगेटिव्ह येतोय, त्याप्रमाणे पुढचे सगळे कारवाई होणार. आता शेवटी पोलिसांना गुप्त इन्फॉर्मेशन मिळाली, त्याप्रमाणे रेड केली, त्यामध्ये अटक झाली, कायदेची प्रक्रिया चालू आहे. भविष्यात समजा निर्दोष जरी सुटले तरी त्या आरोपींना की पोलिसांनी आमची जाणीवपूर्वक बदनामी केली, कारण नसताना अटक केली, असं कायद्यामध्ये कुठली तरतुदी नाहीत.
त्यांनी ते भोगायचं, सहन करायचं आणि शांत बसायचं. जास्तीत जास्त खोटं काय असं वाटलं एखादं पिटिशन करू शकतो, पण त्याला काही कायद्याने